आरोग्य विभाग भरती 2026 8,000 पदांची मोठी भरती येणार आहे। ह्या भरतीच्या अनुषंगाने आरोग्य सेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षक असेल, आशा स्वयंसेविका असेल, या आणि अशा अनेक पदांसाठी भरती होणार आहे। आपले आरोग्यमंत्री जे आहेत त्यांनी मोठी घोषणा केलेली आहे आणि त्या घोषणेच्या अनुषंगाने लवकरच मोठी पदभरती होणार आहे। त्याबद्दल सर्व माहिती आपण ह्या व्हिडिओतून बघूया। परंतु व्हिडिओकडे जाण्यापूर्वी आदिवासी विकास विभाग भरती 2026 चौकीदार या पदासाठी आपल्या प्लॅटफॉर्मवर इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ह्या ॲपमध्ये बॅचेस सुरू झालेले आहे। त्याचबरोबर कामगार आयुक्तालय भरती निरीक्षक, लेखापाल, लघुटंक लेखक या पदासाठी सुद्धा फाउंडेशन रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। आत्ताच इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी हे ॲप डाउनलोड करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। 8,000 पदांची भरती। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सूरज आमरे। आपण बघत आहात इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमी ऑनलाईन प्लॅटफॉर्म। यामध्ये आपण बघूया, कालचीच ही बातमी आहे लोकमत या न्यूजपेपरला आलेली। आपले आरोग्यमंत्री जे आहेत प्रकाश आंबेडकर यांनी केलेल्या घोषणेनुसार आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या महाराष्ट्र जडणघडणीच्या योगदानाबद्दल त्यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या औचित्य साधून त्यांनी असं जाहीर केलेलं आहे की महाराष्ट्रातील आरोग्य व्यवस्था जी आहे ती अधिक प्रभावी करण्याचं सरकारचं उद्दिष्ट आहे। आणि त्याचबरोबर साधारणपणे जी आपली जन आरोग्य व्यवस्था आहे ती व्यवस्थित करण्यासाठी हे सरकार भर देणार असलेलं आपल्याला दिसून येतं। जन्मशताब्दी वर्षानिमित्त 13 उद्दिष्टांवर हे सरकार काम करणार आहे। त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मशताब्दी निमित्त साधारणपणे ग्रामीण भागातील आणि नागरी भागातील लोककल्याणकारी अभियान राबवून साधारणपणे 13 उद्दिष्ट ठरवण्यात आलेले आहे। वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविका एकूण 8,000 रिक्त पदे भरण्यात येणार आहे। खूप मोठी बातमी आहे। या अनुषंगाने आपण जर बघितलं, साधारणपणे या अभियानाची सुरुवात 23 जानेवारी 2026 पासून झालेली आहे आणि प्रभावी आणि दर्जेदार आरोग्य योजना राबवण्यासाठी सरकार कटिबद्ध असलेलं या ठिकाणी दिसून येतं। यातून साधारणपणे 351 ठिकाणी नागरी आयुष्यमान आरोग्य मंदिरे, त्याचबरोबर 26 ठिकाणी पॉलिटेक्निकलची स्थापना करण्यात येणार आहे। त्याचबरोबर 31 ठिकाणी वंदनीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना कार्यान्वित करण्यात येणार आहे। सर्व आरोग्य मंदिरांमध्ये साधारणपणे रुग्ण कल्याण समित्या तर नागरी आरोग्य संस्थांमध्ये सुमारे 11,000 महिला आरोग्य समित्या स्थापन करण्यात येणार आहे। खूप मोठी बातमी आहे। म्हणजे आरोग्य विभागाबद्दल सरकार सकारात्मक असल्याचं आपल्याला या ठिकाणी या बातमीतून आपल्याला दिसून येतं। त्याचबरोबर ग्रामीण भागातील 1958 प्राथमिक आरोग्य केंद्र आणि 10,788 उपकेंद्रांमध्येही हे अभियान चालवण्यात येणार आहे। सर्व 13 प्रकारच्या सेवा नियमित देऊन त्यांची नोंद ठेवणे, सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 63 प्रकारच्या तपासण्या, उपकेंद्रांमध्ये 14 प्रकारच्या तपासण्या करण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहे। सर्व 30 वर्षांवरील महिलांच्या ब्रेन कॅन्सर, त्याचबरोबर ओरल कॅन्सर आणि मोनोपॉजमधील समस्या याबाबत वार्षिक तपासण्या करण्यात येणार आहे। म्हणजेच आपल्याला लक्षात येतं की खूप चांगली मोठी पदभरती आपल्याकडे होणार आहे आणि त्या अनुषंगाने जन आरोग्याचा वाटा वाढवण्याचे उद्दिष्ट यातून सरकारचे दिसून येते। त्यामध्ये जर आपण बघितलं, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतून शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्याचे प्रमाण सध्या तरी फक्त 17% आहे। परंतु शासनाचे 40% पर्यंत हे प्रमाण वाढवण्याचे उद्दिष्ट आहे। 9,74,00,000 रेशन कार्ड धारकांपैकी 3,94,00,000 लाभार्थ्यांनी आयुष्यमान कार्ड काढली आहेत। म्हणजे महात्मा फुले जन आरोग्य योजना आणि आयुष्यमान योजना ह्या 2 योजना शासन स्तरावर राज्य शासन आणि केंद्र शासन यांच्या मार्फत राबवल्या जातात। म्हणून जास्तीत जास्त लोकांपर्यंत जन आरोग्य योजना पोहोचवणे हे सरकारचं खूप मोठं उद्दिष्ट असलेलं आपल्याला दिसून येतं। आणि त्याच अनुषंगाने सर्वात महत्त्वाचं म्हणजे 8,000 पदांसाठी आरोग्य विभागात मोठी पदभरती होणार आहे। सर्व विद्यार्थ्यांनी या गोष्टीची नोंद घ्यायची आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं, सार्वजनिक आरोग्य विभागामध्ये मेगा भरती होणार आहे 2026 मध्ये। आपण जर बघितलं, मागच्या वेळेस भरती जी आहे ती 2023 मध्ये झालेली होती। साधारणपणे 11,000 प्लस जागांसाठी ही पदभरती झालेली होती। 3 वर्ष झाले या पदांसाठी जागा आलेल्या नाहीयेत, म्हणूनच खूप साऱ्या जागा पेंडिंग आहे।
आणि महाराष्ट्राची आरोग्य व्यवस्था ज्या पद्धतीने ढासळलेली आहे त्या पद्धतीचा विचार करता सरकार या पदभरतीसाठी सकारात्मक आहे। म्हणजेच 8,000 किंवा त्यापेक्षा जास्त जागांची भरती या एक आणि अनेक संवर्गातील पदांसाठी आपल्याला येणार आहे। म्हणून ही खूप मोठी सुवर्ण संधी असलेली आपल्याला दिसून येते। संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सर्व जिल्ह्यांमध्ये ही पदभरती होणार आहे। त्यानंतर आपण बघितलं की जर ही पदभरती कुठे होते म्हणजे कोणत्या विभागामध्ये पदभरती होते हे आपल्याला समजलं, परंतु कामाचं क्षेत्र कुठे असतं, आपल्याला कुठे काम करावं लागतं। साधारणपणे ही पदभरती जी आहे सरकारचे जे सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल असतात त्यांच्यामध्ये ही पदभरती होत असते। खूप अधिक प्रमाणात स्टाफची गरज असते। त्यामध्ये आरोग्यसेवक असेल, पर्यवेक्षक असेल, त्यानंतर सुरक्षा रक्षक असेल, त्याचबरोबर प्रयोगशाळा सहाय्यक असेल, या आणि अशा अनेक पदांची भरती या ठिकाणी होत असते। म्हणून या सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटलमध्ये आपल्याला स्टाफची आवश्यकता लागते। त्याचबरोबर जिल्ह्याच्या ठिकाणी जिल्हा रुग्णालय असते बघा, जिल्हा रुग्णालयामध्ये साधारणपणे सिव्हिल हॉस्पिटल आपण ज्यांना म्हणतो त्या ठिकाणी सुद्धा ही पदभरती होणार आहे। त्याचबरोबर उपजिल्हा रुग्णालय म्हणजे जे तालुका ठिकाणं असतात, तालुक्याच्या ठिकाणी प्रामुख्याने उपजिल्हा रुग्णालय असतात आणि उपजिल्हा रुग्णालयामध्ये तालुका स्तरावर सेवा पोहोचवण्यासाठी खूप सारे कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते। आणि त्याचबरोबर आरोग्य उपकेंद्र म्हणजे ग्रामीण भागामध्ये बघा आरोग्य शासनाच्या सर्व आरोग्य योजना पोहोचवण्यासाठी आरोग्यसेवक काम करत असतात। त्याचबरोबर या आरोग्य मंदिरामध्ये गावातील सर्व नागरिक त्या ठिकाणी त्या शासकीय सेवेचा लाभ घेत असतात। लसीकरण असेल, आशा स्वयंसेविका असेल, त्याचबरोबर एखादा कोणता आजार आला असेल तर त्या संदर्भामध्ये माहिती देणं असेल, अशा अनेकविध कामांसाठी आपल्याला आरोग्य विभागामध्ये भरतीची आवश्यकता असते। म्हणून या सर्व ठिकाणी आरोग्य विभागातील डिपार्टमेंटची सर्व पदांसाठी भरती होत असते। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं उपलब्ध पदे कोणती असतात बघा, या आरोग्य विभागामध्ये साधारणपणे पर्यवेक्षकीय आणि प्रशासकीय पदे कोणती आहेत यापेक्षाही अधिक आहे, परंतु आरोग्य पर्यवेक्षक, त्यानंतर कनिष्ठ पर्यवेक्षक, वॉर्डन, गृहपाल ही महत्त्वाची पदे आहेत प्रशासकीय दृष्टीने जर आपण विचार केला तर। त्यानंतर आरोग्य विभागामध्ये तांत्रिक आणि वैद्यकीय मध्ये साधारणपणे अवैद्यकीय सहाय्यक, त्यानंतर बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी म्हणजेच आपण त्याला आरोग्य सेवक असे म्हणतो, त्यानंतर वरिष्ठ तांत्रिक सहाय्यक अशा पद्धतीची तांत्रिक आणि वैद्यकीय सेवा देणारी ही पदे असतात। त्याचबरोबर सुरक्षा विभागामध्ये जर आपण विचार केला की वरिष्ठ सुरक्षा सहाय्यक, त्याचबरोबर सुरक्षा सहाय्यक, कनिष्ठ सुरक्षा सहाय्यक म्हणजे जे हॉस्पिटल्स असतात, सरकारी दवाखाने असतात यांच्यामध्ये सुरक्षा पुरवण्यासाठी सुद्धा कर्मचाऱ्यांची आवश्यकता असते। म्हणून ही सुरक्षा या विभागामध्ये सुद्धा मोठी पदांची भरती या ठिकाणी केली जाते। अशा पद्धतीने गट क वर्गाचं हे पद असतं। शासकीय नोकरी मिळवण्यासाठी ग्रुप सीचं हे खूप चांगलं पद आहे आणि खूप चांगले ॲड या माध्यमातून आपल्याला या वर्षी दिसून येणार आहे। त्यानंतर पुढे जर बघितलं आपण गट क ची पदे बघितली, आता आपण गट ड ची पदे बघूया। गट ड मध्ये साधारणपणे रुग्णालय आणि वैद्यकीय सेवक यांच्यामध्ये साधारणपणे शिपाई, त्याचबरोबर कक्षक सेवक, बाह्य रुग्ण सेवक, अपघात विभाग सेवक, त्याचबरोबर प्रयोगशाळा परिचर, रक्तपेढी परिचर, दंत सहाय्यक, मदतनीस व इतर अशी रुग्णालय स्तरावर आपल्याला गट ड ची पदे दिसून येतात। त्याचबरोबर क्षेत्र कर्मचारी गट ड मध्ये साधारणपणे नियमित क्षेत्र कर्मचारी, त्यामध्ये इतर मध्ये असतात आणि नियमित क्षेत्र कर्मचारी हंगामी म्हणजे जी फवारणी करणारे जे कर्मचारी असतात ते हंगामी फवारणी कामगार म्हणून काम करत असतात। अशा पदांचा समावेश क्षेत्र कर्मचारी यांच्यामध्ये होत असतो। त्याचबरोबर अकुशल कारागिरांची सुद्धा भरती या ठिकाणी केली जाते। अकुशल कारागीर परिवहन म्हणजे वाहन चालक असेल, त्याचबरोबर ॲम्ब्युलन्स चालक असतात बघा, त्यानंतर अकुशल कारागीर अशा पद्धतीच्या या पदांची भरती पूर्ण आरोग्य सेवक या पदाची ज्यावेळेस ॲड येते सर्व पदांसाठी भरती प्रक्रिया होत असते। म्हणून गट ड मध्ये साधारणपणे वैद्यकीय सेवक आणि रुग्णालय यांच्या, त्यानंतर क्षेत्र कर्मचारी, त्यानंतर अकुशल कारागीर अशा पदांची भरती खूप मोठी पदभरती होत असते। म्हणून गट ड चं हे पद सुद्धा सर्वात महत्त्वाचं आहे। त्यानंतर आपण आपली पात्रता तपासून घ्यायची आहे। आपल्याला माहिती आहे की आरोग्य सेवक या पदाची भरती संपूर्ण महाराष्ट्रात होत असते, सर्व जिल्ह्यांमध्ये होत असते। म्हणून नोकरीचे ठिकाण जे आहे ती संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे। आपण ज्या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरतो त्या जिल्ह्यामध्ये आपल्याला पोस्टिंग मिळणार आहे। म्हणून आपण आत्ताच पासूनच ज्या जिल्ह्यामध्ये आपल्याला या पदावर काम करायचं आहे त्या संदर्भात आपल्याला
संपूर्ण महाराष्ट्रात काम करण्याची खूप मोठी संधी असते। त्यानंतर वयाची अट जर आपण बघितली की 2023 मध्ये ज्यावेळेस ॲड आली होती तर त्यावेळेस वयाची अट ही साधारणपणे ओपनसाठी 18 ते 40 होती आणि कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी त्याचबरोबर अनाथ या उमेदवारांसाठी साधारणपणे 18 ते 45 वय वर्ष होती। सेम हीच वयाची अट असणार आहे 2026 मध्ये। साधारणपणे 2026 मध्ये जी काय ॲड येणार आहे त्या ॲडमध्ये सेम वयाची अट असणार आहे। जे विद्यार्थी 18 ते 40 वयोगटात आहे आणि कॅटेगरीचे विद्यार्थी 18 ते 45 वयोगटात आहे अशा विद्यार्थ्यांना सर्वांना फॉर्म भरण्याची संधी लवकरच उपलब्ध होणार आहे। त्यानंतर पुढे जर आपण बघितलं की परीक्षा शुल्क किती असणार आहे आणि परीक्षा कोण घेणार आहे, साधारणपणे या भरती प्रक्रियेत साधारणपणे ओपनसाठी 1000 रुपये परीक्षा शुल्क असते। त्याचबरोबर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये परीक्षा शुल्क असते। आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न विद्यार्थ्यांचा हा एकमेव खूप महत्त्वाचा प्रश्न असतो की परीक्षा कोण घेणार, IBPS घेणार की MPSC कडे आरोग्य भरती गेलेली आहे की कोणती दुसरी कंपनी घेणार आहे परीक्षा। तर या प्रश्नाचं उत्तर आहे ही परीक्षा TCS पॅटर्न घेणार आहे, TCS कंपनी। मागच्या वेळेस सुद्धा ही परीक्षा TCS ने घेतली होती। जिल्हा परिषद अंतर्गत जी काही पदभरती आहे ती पदभरती TCS आणि IBPS या कंपन्यांमार्फतच होणार आहे। परंतु TCS ही परीक्षा घेत असल्यामुळे आत्तापासूनच सर्व विद्यार्थ्यांनी TCS पॅटर्ननुसारच अभ्यासाची तयारी सुरू करायची आहे। अशा पद्धतीने तुम्ही आता स्टेप बाय स्टेप आत्तापासूनच अगदी शासन स्तरावर जर प्रयत्न आपण जर बघितले तर खूप साऱ्या पदांची ॲड येणार आहे आणि शासन स्तरावर या पदभरतीसाठी हालचाली सुरू आहेत। म्हणून तुम्ही आत्ताच आपली पात्रता तपासा, कारण 55 पदांसाठी ही पदभरती असते 12वी पास पासून तर BHMS MD लेवलच्या सर्व विद्यार्थ्यांना या पदासाठी अप्लाय करता येतं। खूप साऱ्या संवर्गाची पदे असतात, खूप सारे पदं आहेत, त्यामध्ये शिपाई असेल, आरोग्यसेवक असेल, आरोग्य पर्यवेक्षिका असेल, त्यानंतर आशा स्वयंसेवक असेल, त्याचबरोबर कनिष्ठ लेखापाल असेल, अशा पद्धतीने सर्व पदांसाठी भरती या ठिकाणी होत असते। तंत्रज्ञ असेल, तांत्रिक लेवलची सुद्धा पदे असतात, वाहन चालक पदे असतात, डॉक्टर लेवलची सुद्धा पदे असतात। म्हणून अशा अनेक पदांसाठी भरती होत असते। म्हणून आपण आपली पात्रता तपासायची आहे, त्या अनुषंगाने आपण आपली कागदपत्रे गोळा करायची आहे। आपलं शिक्षण कोणतं झालेलं आहे, ज्या विद्यार्थ्यांचं 12वी सायन्स झालेलं आहे किंवा BSc MSc B.Pharm M.Pharm त्याचबरोबर नर्सिंगचा कोर्स झालेला आहे, डॉक्टरचा कोर्स झालेला आहे, अशा विद्यार्थ्यांसाठीच खूप मोठी संधी असते आरोग्य विभागामध्ये। कारण या विभागामध्ये साधारणपणे 4 विषयांचा अभ्यास आणि त्याचबरोबर तांत्रिक घटकाचा सुद्धा आपल्याला अभ्यास करावा लागतो। तांत्रिक घटकामध्ये साधारणपणे सायन्स लेवलचे प्रश्न, त्यामध्ये विज्ञानाचे प्रश्न विचारले जातात। म्हणूनच आवश्यक कागदपत्रे, आवश्यक विषय आणि आवश्यक सर्व घटकांची आत्तापासूनच आपण रिक्वायरमेंट जर कंप्लीट केली, सर्व माहिती गोळा केली तर आपल्याला या पदासाठी खूप चांगल्या पद्धतीने आपल्याला तयारी करता येऊ शकते। म्हणूनच आणि आपल्या लक्षात आलंय की ही परीक्षा जी आहे ती TCS पॅटर्ननुसारच होणार आहे। म्हणून TCS पॅटर्ननुसार मराठी असेल, इंग्रजी असेल, सामान्य ज्ञान GKGS असेल आणि त्याचबरोबर अंकगणित आणि बुद्धिमत्ता असेल, या घटकांसह तांत्रिक घटकाचा जो विज्ञान विषय आहे, विज्ञान विषयाचा सुद्धा आपल्याला अभ्यास या अनुषंगाने करायचा आहे। म्हणून TCS पॅटर्ननुसार तुम्ही सर्व विद्यार्थ्यांनी आत्ताच तयारी सुरू करा, कारण ॲड आल्यानंतर आपल्याला 31 दीड महिन्यामध्ये परीक्षा होत असते। आपल्याला खूप कमी वेळ मिळतो आणि आपल्याला या पदाची सर्वसमावेशक तयारी करण्यासाठी आपल्या इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर साधारणपणे ॲपमध्ये सर्व सरळ सेवा महानगरपालिका भरती 2026 या अनुषंगाने ऑनलाईन आणि रेकॉर्डेड बॅच आपल्याकडे उपलब्ध आहे। TCS पॅटर्ननुसार मराठी, इंग्रजी, सामान्य ज्ञान, अंकगणित आणि बुद्धिमत्ता या सर्व विषयांची सर्वसमावेशक तयारी यातून केली जाते। 1 वर्ष व्हॅलिडिटी असणारी ही बॅच आहे आणि या अत्यंत माफक फीमध्ये साधारणपणे या प्लॅटफॉर्मवर आपल्याकडे बॅचेस उपलब्ध आहे। PDF स्वरूपात नोट्स आहे, त्याचबरोबर टेस्ट सिरीज आहे आणि उत्तम शिकवणी असणारी ही बॅच आहे। आत्ताच तुम्ही ह्या बॅचला एनरोल करा आणि अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या नंबरवर संपर्क करा। धन्यवाद।